नमस्कार. आज खरं तर विठ्ठल केसरी मैदान पार पडतंय आणि आज त्यात फायनलचा मानकरी ठरला आहे प्रसिद्ध बैलगाडी मालक तानाजी काका जांभरे यांचा राहुल्या. आपल्यासोबत शेठ आहेत. काका, पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. काय सांगाल, आज तेजा आणि राहुल्या ही जोडी पळाली, कसं काय वाटतं? याचा फायनलचा गुलाल भेटला आपल्याला. आपण करतो काय, गुलालासाठीच करतो आणि आज गुलालात गाडी पात्र झाली, आनंद आहे. कसं काय नियोजन, कसं काय झालं होतं? नियोजन एक 5-6 दिवसापूर्वीच नानांचा फोन आला होता, हाणू एकदा गाडी. आमचं बरेच दिवस चाललं होतं गाडी हाणायची, पण योग आला जुळून मग हाणली गाडी. राहुल्याचे वैशिष्ट्य काय सांगाल काका? राहुल्याचं वैशिष्ट्य असं की तो गाडीवर जास्त पळतो. शक्यता त्याच्या साईडची गाडी तो नाही क्रॉस होऊन देत कधीच, आतापर्यंत इतिहास. पुणे भागामध्ये खूपच नाव आहे राहुल्याचं. हो, कारण की जाईल त्या मैदानात फायनलचा सांगाल. म्हणजे सांगायचं तात्पर्य आम्ही आता आज 18 मैदान आहे आमचं. 14 मैदान आम्ही फायनलला आहे. 3 मैदान आमच्या हातातली असे गेली, फक्त सेमी लागली म्हणून गेली. काका, तुम्ही एखादा एक म्हणजे मालक आहात, खूप जुनी, काय सांगाल आता? घेऊन गेलं काय सांगाल? मला वाटतं वायर आपला हो. काय सांगाल वायरचा इतिहास भरपूर. हो, वाहेरने आमचं खूप महाराष्ट्रात नाव केलंय. आता सध्या आम्ही बांधूनच ठेवलाय, त्याला नाही पडवित आता वयाच्या मनाने. पण त्याच्यानंतर हा नंदी गडला घरी आमच्या, त्याने मी त्याचं नाव आम्हाला पुढं चालू ठेवलं चांगलं. कुठलं घेतलं राहुल्याला? हा सलगरमधून घेतला होता, आपण 8-9 महिन्याचा कोंड होता, कळपातून घेतला होता. त्याला मग लहानाचा मोठा करून शिकून मग ह्या रूपाला आलाय ते आता. राहुल आता पळतोय सेमीफायनल 4 मध्ये पळाले. हो, 4 मध्ये पळाले. किती गटात पळाले? गटवत आम्ही 32व्या गटात पळालो. आणि सेमीला 4थ्या सेमीत 5 नंबर तास होता. नानाच होती स्वतः. हो. सामना निकाल झालाय, आता कसा निर्णय घेतला फायनल पळणार आहे काय? आता काय झालंय, त्याचं तेजा पळणार आहे आणि समोरचा जो भारत होता तो पळणार आहे. कारण ते दोन्ही इथलं प्रॉपर बैल लागली, शेजारचीच नाही, तर मग त्याच्यामुळं मग आम्ही म्हणलं जाऊ दे, मग चान्स घ्या. कुठेतरी आपण म्हणतो का त्याच्या पद्धतीनं सामना झालाय, तर आता भागातली बैलगाडी मालक आहेत त्यांना ज्या दिला म्हणजे कुठेतरी तुमचं एक मोठे पण दिसून येतं. हो. ठीक आहे, पळाय तर पळू द्या, आपण आपल्याला नाही, आम्ही अक्षरशः सांगायचं तात्पर्य, आम्ही 175 किलोमीटरवरून आलो पळायसाठी. पण आता काय होतं, योग नाही आला, शेवट सामना झाला आणि 30,000च्या गावातली लागली. मग आम्ही थोडंसं एक पाऊल मागं सरलो, त्यांना मोठेपणा दिला की चला आम्ही थांबतो. मैदानावर तुम्ही इकडून पाहायला मिळतं काय आता, म्हणजे कसं काय आता राहुल्या पळतोय, आपण आपलं धावणीचं कुठेतरी आपलं धावून मोठे होते. हो. आता राहुल्या पण नाव काय सांगाल याच्या मागचं, म्हणजे परिश्रम काय आहे आता राहुल्या तुम्ही घडवला याला? बरोबर, परिश्रम तर खूप आहे. आम्ही ॲक्च्युली ॲक्टिव्ह आदतमध्येच लवकर दात लावला त्याने गाडीला दडकून. त्याच्यामुळे आम्ही 1 वर्षभर त्याला बसून ठेवला होता. 3रा दात लावतो तर अजिबात गडबड नाही केली. जेव्हा 1 वर्षाच्या नंतर त्याला सुरुवात केली तर ते लगेच ह्या कंडिशनला आला. पब्लिकने वगैरे पळतो, उजवीला पब्लिकने पळतो, डावीन नाही पळत. कुठेतरी सहकारी टीम तुमची असते ती सांभाळ वगैरे करतात त्यांची काय? हे सगळे आमच्या घरातलीच आहे. पुतणे आहे, मावस भाऊ आहे, ही सगळी घरातलीच मंडळी, बाहेरचं कुणीच नाही. पण फक्त आदल्या दिवशी सांगितलं ना की वा उद्या ह्या टायमाला आपल्याला निघायचं. सगळे आता हे म्हणजे सांगायचं तात्पर्य सगळे धंदेवाली आहे, बँकेत कामाला आहे, असे आहे सगळे, व्यवसायवाली, जॉबवाली. हो. येस. भरपूर स्ट्रगल झाले, भरपूर. अजून बी आम्ही आता पळत त्याचा 1 नंबरमध्ये. पण आता थोडंसं आता लोकांना कळून चुकलं की गाडी त्याच्यासाठी गाडी देत नाही. आणि कंटिन्यू आज पुण्यात तरी म्हणजे मोठ्या पण नाही, पण पुण्यात त्याच्या एवढं गुलाला कोणतंच बैल नाही आता. या पद्धतीनं आपण म्हणतो की आता पहिला जो पहिल्याला अडचण आली कुठेतरी तुमचं नियोजन आणि त्याच्या फळाचा जो आहे त्यानं पुन्हा एकदा सिद्ध करून येस. आणि तो पळू शकतो काय दाखवून देतो. त्याच्यामुळे आता पहिल्याला थोडी अडचण नाही, आता जुळून जातात पहिल्या. हो, झालेलं आहे तिथं बी नियोजन. हो, आम्ही हे पुतणे आहे एक आणि हे श्रीकांत शेठ आहे, हे 2 जण करतात. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आता वायर पाठीमागे आपला राहुल्या नाव करतोय. प्रत्येक वेळी तुमच्या मोठ्या मैदानात किंवा सगळे मैदानात नाव निघत राहील, तुम्हाला शुभेच्छा राहील. धन्यवाद.